नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती बघायची आहे आमच्या वेस्ट डिकम्पोजर या प्रॉडक्टबद्दल. थोडक्यामध्ये सूक्ष्मजीवापासून बनवलेला हा एक ऑर्गॅनिक उत्पादन आहे. थोडक्यात वेस्ट डिकम्पोजर ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 ते 4 बॅक्टेरियाचा आपण उपयोग करून हे जे एक द्रावण आहे किंवा प्रॉडक्ट आहे हा बनवलेला आहे. हे प्रॉडक्ट नेमकं काय आहे बघा, जे तुमच्या शेतामध्ये उरलेला पालापाचोळा असेल, पीक कटिंग केल्यानंतर जसं ऊसाचं तोड झाली त्याच्यानंतर जो पाला उरतो तो आपण जाळून टाकतो किंवा इतर कोणतंही पीक असेल तर इथं तुम्ही न जाळता ते जे काही पालापाचोळा आहे त्याचं कंपोस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही ह्या प्रोडक्टचा थोडक्यामध्ये उपयोग करू शकता. आता हा जो प्रोडक्ट आहे याचा उपयोग तुम्ही कुठं कुठं करू शकता बरं? तुम्ही ह्याचा उपयोग जो आहे हा शेतात करू शकता, बागेमध्ये करू शकता, कंपोस्ट खड्ड्यात करू शकता, नर्सरीमध्ये करू शकता किंवा इतरत्र म्हणजे शेतासाठी तर तुम्ही वापरू शकता. हे तर ह्या प्रोडक्टचा उपयोग काय आहे आणि कसं वापरायचं हे तुम्हाला सांगतो. तर थोडक्यामध्ये हा जो प्रोडक्ट आहे बघा, हा 1 लिटरचं प्रोडक्ट आहे. ह्या 1 लिटरचा प्रोडक्ट जो आहे आपल्याला काय करायचं आहे, 50 ते 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये 1 किलो गूळ आणि 400 ते 500 ग्रॅम बेसन पावडर तुम्हाला मिक्स करायचे. 7 ते 8 दिवसापर्यंत तुम्हाला हे जे द्रावण आहे 50-100 लिटरचं हे तुम्हाला मिक्स करत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे. एखाद्या सावलीमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे द्रावण. त्याच्यानंतर 7-8 दिवसानंतर तुम्हाला हे 200 लिटरमध्ये टोटल लिक्विड तयार करायचं आहे आणि जो काही पालापाचोळा असेल त्याच्यावर तुम्ही स्प्रे करू शकता किंवा जर समजा उभ्या ऊसामध्ये जर तुम्ही पालापाचोळा राखला असेल तर तुम्ही डायरेक्टली पाट पाण्याला सुद्धा तुम्ही ह्याला सोडू शकता. तर या प्रोडक्टचे थोडक्यात बेसिक फायदे काय आहेत बघा. एक तर काय, जो पालापाचोळा तुमचं 2-4 महिने घेत असतो कुजण्यासाठी, तर हा जर प्रोडक्ट तुम्ही वापरला तर 40-45 दिवसामध्ये तुमचं जे काही पालापाचोळा आहे ते काय होऊ शकतं, थोडक्यामध्ये कुजू शकतो. तो सुद्धा सेंद्रिय पद्धतीने म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक सोल्युशन आपला हा प्रॉडक्ट आहे. बरेच लोक युरिया वापरतात, फॉस्फेट किंवा काही दुसरं वापरतात. तर असं न करता तुम्ही आपलं हे सेंद्रिय उत्पादन ह्याच्यामध्ये वापरू शकता. त्याशिवाय काय, आपला हा जो प्रोडक्ट आहे एकदम किफायतशीर आहे. तुम्हाला ऑनलाईन स्टोअरवर आपल्या भेटून जाईल. तर हा जर उपयोग केला हा प्रोडक्ट, त्याशिवाय तुमच्या पिकाला काय होणार आहे बघा, पिकामध्ये जो एक कर्ब असतो, सेंद्रिय कर्ब म्हणू आपण त्याला, तर तो वाढण्यास ह्याची मदत होते. त्याच पद्धतीनं शेणखतामध्ये सुद्धा तुम्ही ह्याचा जर उपयोग केला तर तुमचे जे शेणखत आहे ते लवकर डिग्रेड होण्यासाठी, डिकम्पोज होण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. त्याच्यानंतर बघा, जे शेणखत आपण शेतामध्ये न कुजवता टाकतो ते जर आपण कुजवून टाकलं तर आपल्या पिकाला सुद्धा त्याच्यापासून जे काही मिळणारे फायदे आहेत ते चांगले होणार आहेत. आपल्या पिकाची गुणवत्ता जी आहे ती वाढणार आहे. पिकामध्ये जे काही सेंद्रिय कर्ब म्हणू किंवा बाकीच्या काही इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या पिकाला मिळणार आहेत. त्याशिवाय बघा, शेणखतामध्ये जे काही घातक थोडक्यामध्ये बुरशी असतात त्या बुरशीचा हे जे प्रॉडक्ट आहे हे नायनाट करत असतं, लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यामुळं आपल्या पिकाला कोणताही धोका जो आहे तो राहत नाही. उलट आपल्या पिकाला एक गार्डिंग केलं जातं ह्या प्रॉडक्टमुळं थोडक्यात. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे काय की ह्या प्रॉडक्टमुळं आणखी काय होणार आहे बघा, की जो काही तुम्ही शेणखत किंवा पालापाचोळा कुजवत असता त्यावेळी बऱ्याच वेळा दुर्गंधी येत असते. तर ही जी दुर्गंधी आहे तर हे रोखण्याचं काम सुद्धा हा प्रॉडक्ट थोडक्यामध्ये करत असतो. म्हणजे आपल्या शेतीसाठी जर आपण सेंद्रिय जीवाणूंचा उपयोग जर वेस्ट डिकम्पोजर म्हणून केला तर नक्कीच त्याचे भरपूर चांगले फायदे आहेत. जे केमिकल लोक डिग्रेड करतात त्याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला ह्याचा जो उपयोग आहे तो जास्त आपल्याला होऊ शकतो.